एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वडापाव, जो की सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय असा पदार्थ आहे। वडापाव बनवण्याच्या 3 स्टेप्स आहेत। पहिली स्टेप्स म्हणजे भाजीच्या वरतून जी कोटिंग लावतात बेसनच्या पिठाची ते, आणि नंतर भाजी बनवायची, नंतर डीप फ्राय। वडापावसाठी साहित्य लागते आपल्याला कापलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडा खायचा सोडा, थोडं तांदळाचे पीठ, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, बेसन पीठ आणि बटाटा उकडलेला। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम एक बाउल घ्यायचा, त्या बाउलमध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, टाकून घ्यायचं। जर जास्त लागत असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त टाकून घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ आणि अगदी थोडं खायचा सोडा। जास्त सोडा टाकला तर तेल जास्त लागेल आणि आपला वडा तेलकट होईल। हे सगळं साहित्य एकदम छान ड्राय असताना पण मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्या। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून परत मिक्स करून घ्या। आता या सगळ्या सामग्रीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ। जास्त पातळ पण नाही बनवायचं बॅटर आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं। एकदम वडे आपल्याला याच्यात सोडता येतील अशा प्रकारे बनवून घ्यायचं, एकदम सैल असं। व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घ्या। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तशाच प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। वड्याच्या वरतून जे आपण कोटिंग करतो त्याचं बॅटर इथे तयार आहे। आता आपण या बॅटरमध्ये थोडीशी हळद घालूया आणि छान असं वेल मिक्स करून घेऊया। त्या बॅटरला पिवळा कलर येईल अशी एवढ्याच प्रमाणामध्ये हळद घालून घ्या। जास्त पण हळद नाही घालायची। हे छान असं वेल मिक्स करून घ्या, म्हणजे आपलं हे बॅटर येलो येलो दिसलं पाहिजे। इथे आपलं बॅटर तयार आहे। यानंतर आपण भाजीची तयारी करण्याची सुरुवात करूया। हे बॅटर आता झाकून ठेवा 10 मिनिटे। छान असं वेल मिक्स करून घेतलेले मी। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवा। पॅन घेतलेला आहे, त्यानंतर या पॅनमध्ये तेल टाकून घ्या। तेल कढल्याच्या नंतर यात जिरे, मोहरी घालून घ्या। तेल छान कडू द्या असं। हे पहा, आपलं तेल छान कडलेले। आपण आता यात जिरे, मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी नंतर आपण यात कढीपत्ता घालून घेऊ। कढीपत्ता, जिरे, मोहरी छान असं कडू द्या। यानंतर आपण यामध्ये जी हिरवी मिरची, अद्रक, लसणची पेस्ट केली होती ती घालून घेऊया आणि सगळं साहित्य छान असं कडू द्या। व्यवस्थित कडू द्या सगळं साहित्य। हिरवी मिरची, कढीपत्ता छान तळू द्या। सगळं साहित्य छान असं तळलं गेलेलं आहे। आता आपण यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालूया। असं बटाटा घालून घ्या आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या। भाजी अशी छान मिक्स झालेली। आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घ्या आणि वरतून कोथिंबीर घालून घ्या।
आणि परत छान असं सगळं साहित्य एकजीव करून घ्या. हे पहा, वडापावसाठी जी भाजी लागते ती भाजी आपली तयार आहे. भाजी थंड झाल्यावर याचे वडे पाडून घ्या. आता आपण इथे एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. जोपर्यंत तेल गरम होतं तोपर्यंत आपण वडे पाडून घेऊया. हे पहा, इथे आपली भाजी पण थंड झालेली. आता आपण याचे असे गोल गोल आकारामध्ये वडे पाडून घेऊया. जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवे असतील तेवढ्या साईजमध्ये तुम्ही याचे वडे करून घेऊ शकता. जेवढ्या साईजमध्ये हवे असतील तेवढ्या साईजमध्ये घ्या. मोठ्या साईजमध्ये हवे असतील तर मोठ्या साईजमध्ये घ्या. हे पहा, मी इथे असे गोल गोल आकाराचे 4 वडे पाडून घेतलेले आहेत. तुमच्या भाजीचे जेवढे होतील तेवढे पाडून घ्या. हे पहा, आपलं तेल पण इथं गरम झालेलं आहे. यानंतर हे वडे एका चमच्यावरती घेऊन या बॅटरमध्ये सोडायचे आणि मागून पुढून हे बॅटर यावरती वड्यांवरती लावून घ्यायचं आणि अलगद असं गरम तेलामध्ये सोडून द्यायचं. हे पहा, सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि अलगद नंतर तेलामध्ये असं अलगद तेलामध्ये चमच्यानं सोडून द्यायचं, म्हणजे आपल्या अंगावर तेल पण नाही उडणार. कमी आचेवर छान असा वडा तळून घ्यायचा खरपूस होईपर्यंत. हे पहा, छान असे खरपूस आपले वडे तळून झालेले आहेत. आता आपण वडापाव सोबत जी चटणी खातात ती बनवूया. चटणी बनवण्यासाठी जे आपण वड्यावरती कोटिंग करण्यासाठी बॅटर बनवलं होतं ते तळून घेऊया. हे बॅटर छान असं लालसर खरपूस तळून घ्या. ज्या रिमेनिंग बॅटरचं आपण हे काढून घेतलेले आहेत बुंदी खारी बुंदी, आता याच्यामध्ये आपण वडापावच्या चटणीसाठी आपण हे बॅटर छान तळून घेतलेले. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले. यानंतर यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकूया, म्हणजे एकतर जास्त तिखट पण लागणार नाही आणि चटणीला छान असा कलर येईल. आणि हे आता मिक्सरमधून काढून घेऊ. हे पहा, वडापावसाठी जी चटणी लागते ती चटणी आपली तयार आहे. हे पहा, आपली चटणी पण बनवून झालेली. आता आपण आपला वडापाव रेडी करूया. सर्वप्रथम पाव मी मिडलमधून कापून घेतलेला आहे. आता वरतून याला चिंचेची चटणी लावून घेऊ. दोन्ही साईडने लावून घ्या. नंतर यामध्ये हा तळलेला वडा ठेवा आणि वरतून अशी चटणी घाला. तशाच प्रकारे सगळे वडापाव तयार करा. हे पहा, घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने वडापाव कसं बनवायचे याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.